राजकारणाच्या धक्काधक्कीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे 1 दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. यानंतर जे घडले याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील नव्हती. आपल्याच गावातील मायमाऊलींनी अचानक ताफा का थांबवला हे न कळल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या चालकाला तात्काळ गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच या महिला पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला ओळखले का असे विचारले. यातील काही माता भगिनींचे आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना चटकन ओळखले. तसेच त्या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांची आस्थेने विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरत त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना तुम्हाला माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही ते विचारलं. त्यावर या महिलांनी होकारार्थ मान हलवली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता या महिलांनी हातात औक्षणाचे ताट घेऊन भर रस्त्यात त्यांना मायेने ओवाळले. त्यानंतर आपल्या उबदार थरथरत्या हाताने मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसेच राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार यायला हवे असं देखील त्यांनी म्हटलंय. या महिलांना रजा देऊन मुख्यमंत्री मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर भरकटल्याने पुन्हा दरे येथेच लँड करावे लागले. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील या आणि अशा लाखो माता भगिनींचे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभले आहेत, त्यांच्यावर असे कितीही अवघड प्रसंग आले तरी त्यांना काहीही होणार नाही. काल हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच घडलेल्या घटनेमुळे याची खात्री पुन्हा नव्याने पटली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील वंचित बहिणीच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी आमचे संवेदनशील देवाभाऊ यांनी ही लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात आशेचे किरण आणते. महाराष्ट्रातील वंचित बहिणींच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी आमचे संवेदनशील देवाभाऊ घेऊन आले आहेत लाडकी बहीण योजना. दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधील 44 विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ 40 विद्यार्थ्यांना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 11 मुलांवरती अद्याप उपचार सुरू असून 29 मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कळवा येथील एका खासगी शाळेतील 46 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोच दिव्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुवारी पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात मळमळायला लागले. काहींना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी 29 विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर 11 विद्यार्थ्यांना ताप असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवरती शाळेत पालकांची मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी भेट घेतली. भोईर यांनी या घटनेबाबत शिक्षकांशी चर्चा केली. तसेच पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट पालिकेने स्थानिकांना देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. कळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी. मिसिंग झालेले 7,20,000 रुपये किमतीचे एकूण 65 मोबाईल हस्तगत.
सन 2023-24 कळवा पोलीस स्टेशनला विविध व्यक्ती महिला यांनी त्यांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसिंगला नोंदणी घेण्यात आलेल्या होत्या. सदरबाबत वरिष्ठांनी मिसिंग झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन संबंधितांना मुद्देमाल परत देण्याबाबत सक्त सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. मोबाईल फोनच्या मिसिंग संबंधाने गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रशांत लवटे आणि इतर स्टाफ यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यावर त्यांनी CIR या कार्यप्रणालीमध्ये मोबाईल मिसिंगची माहिती फीडिंग करून तसेच पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ 1 ठाणेच्या यांच्यामार्फत संबंधित मोबाईल कंपनीस पाठपुरावा करून सन 2024 मिसिंग झालेल्या मोबाईल फोन संबंधांनी तांत्रिक आणि इतर माहिती प्राप्त करून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याकडून इतर पोलीस अंमलदार यांच्या मदतीने विविध कंपनी एकूण 65 मोबाईल हस्तगत करून सदरचे मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत. सदर उल्लेखनीय कामगिरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे, शहाजी एडके यांसह पथकातील अनेक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आपण सर्वसामान्य लोक प्रवास करत असताना प्रवासामध्ये बऱ्याच वेळा आपला मोबाईल हरवतो, प्रवासामध्ये विसरतो आणि त्याच्यामध्ये आपली बरीचशी माहिती असते ती जाते. त्यावेळी आपण निराश होत असतो आणि एक आपला जीवनाचा मोबाईल हा म्हणजे एक अविभाज्य भाग झालेला आहे. तसं पाहिलं तर आपण बघितलं तर 24 तास आपल्याबरोबर असणारा हा एकमेव वस्तू आहे की जी आपल्याबरोबर असते. ना आपले नातेवाईक ना कोणी, परंतु आपण पाहिलं तर एक जिव्हाळ्याचं नातं असलेला मोबाईल असतो आणि हा हरवला की लोकांना त्याबद्दल लोकांचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, त्यांचं मानसिक नुकसान होतं. या दृष्टिकोनातून ठाण्याचे पोलीस आयुक्त डुंबरे साहेब यांनी अशा हरवलेल्या मोबाईलबद्दल विशेष मोहीम हाती घ्यायला सांगून ते मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याबद्दल आदेशित केलं होतं. त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी API सांगवे, त्यांचा स्टाफ एडके वगैरे आणि याच्यामध्ये विशेष कामगिरी करणारे आमचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लवटे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असे हरवलेले मोबाईल त्यांनी जमा केले आहेत आणि अशा प्रकारे जमा केलेले 65 मोबाईल आज आम्ही या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना परत करत आहोत. आपल्या माहितीकरता हे एक सांगावंसं वाटतं की सुमारे 3 महिन्यापूर्वी आम्ही अशाच प्रकारे आणखीन 60 मोबाईल या ठिकाणी हस्तगत करून नागरिकांना वितरित केलेले आहेत. त्या बाबतीत मला सांगावंसं वाटेल की आपण प्रवास करत असताना थोडंसं लक्ष ठेवून सजगपणे आपण प्रवास करावा कि जेणेकरून आपले ऐसे मोबाइल हरले. सर 6 महीने पहले जब मैं मनाली से वापस आ रहा था, इन रिक्शा में मेरा मोबाइल मैं वहाँ पे भूल गया था. तो आफ्टर सम टाइम मैंने यहाँ पे कंप्लेन की थी उसी रात को 12 बजे. तो उस टाइम पे भी एक्शन लिया गया था सर को एंड आज मेरे को वापस मेरा मोबाइल मिल गया. खुशी है उस चीज़ की, ऑब्वियसली अपना मोबाइल है. एंड पहले तो थैंक यू सो मच अपने पुलिस प्रशासन को. मेरा तो मोबाइल अभी 3 महीने से गुम गया था, अभी वो मेरे को मिला है, इसीलिए मैं पुलिस लोगों का धन्यवाद करना चाहती हूँ. जो मेरा फ़ोन है वो ऑटो में खो गया था. उसके बाद मैं बहुत ज़्यादा पैनिक हो गई थी, बट मुझे लगा कि पहले मुझे कंप्लेन करना चाहिए, तो मैं वैसे ही कंप्लेन करने के लिए तुरंत पुलिस स्टेशन में आ गई. बट एक और बहुत अच्छी चीज़ है जो मैं बताना चाहूँगी कि लोगों को यूज़ करना चाहिए. गवर्नमेंट ने एक ऑनलाइन साइट भी निकाली है जो टेली कम्युनिकेशन डिपार्टमेंट है, टेली कम्युनिकेशन है, CRIEI करके एक साइट है. वो साइट पे आप जाके अपना जो फ़ोन है, हैंडसेट है, उसको आप EMI नंबर से ब्लॉक कर सकते हो, तो आपका फ़ोन जल्दी से जल्दी ट्रैक हो जाए. आक्रोशित कराच्या सजातून मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून आक्रोशित कर पूर्णतः माफ करण्यात आला आहे. त्यामुळे आक्रोशित कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थाची कराच्या जाचातून मुक्तता झाली आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनचे संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि डॉक्टर अल्केश कदम यांसह इतर रहिवासी उपस्थित होते.
महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायटी आहेत. आकृषिक कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा NA कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये 2018 ते 2023 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि 2 कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमून NA कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं आकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतलाय. अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे. या निमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आमदार केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहीर सत्कार केला. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हा सत्कार माझा करण्यात आला. हा अकृषक कर जो आहे तो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेच्या आधीच्या हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आणि फार मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यामधल्या जनतेला, विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या आणि इतर आस्थापना ज्यांच्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांना फार मोठा हा दिलासा मिळाला. हा अत्यंत जाचक कर होता. याला जिझिया कर म्हणून सुद्धा म्हटलं जायचं, कारण की शहरी भागामध्ये राहणारी लोक जे आहेत ते 1 घर आणि 2 कर अशा प्रकारचा त्यांना तो भरायला लागत होता. तो अन्यायकारक होता. प्रॉपर्टी टॅक्सही भरायचा आणि महसूलचा कृषक करही भरायचा. तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो. 3 मंत्री झाले महसूल मंत्री. अगदी चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री होते, त्यावेळेलाही आम्ही स्थगिती घेतली. बाळासाहेब थोरात मंत्री महसूल मंत्री होते, त्याही वेळेला स्थगिती घेतली, कारण नोटीस आहे यात येत राहायच्या मार्चच्या आधी. उत्पन्नाचा एक मोठा स्रोत होता आणि लोक प्रचंड हैराण होऊन जायचे. पण अंतिमतः विखे पाटील साहेब ज्या वेळेला महसूल मंत्री झाले त्यावेळेला स्थगित तर कायम होती. त्याच्या अनुषंगाने हाऊसिंग फेडरेशनही कोर्टात मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती निभावली होती. मंडळात तर मी वेळोवेळी मांडत होतो, पण सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाळासाहेब थोरात यांनी, विखे पाटील साहेबांनी बैठक बोलवली, सूचना घेतल्या की हा कायमचा कसा रद्द होईल याच्या संबंधी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या आमच्या मागणीला यश मिळालं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महायुतीचं सरकार यांचं मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन या करोडो लोकांच्या माध्यमातून, की त्यांनी हे गाऱ्हाणं आमचा पाठपुरावा हा ऐकला, मानला आणि जनतेच्या हिताकरता हा अकृषक कर जो आहे तो कायमचा रद्द केला. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या NA टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते. त्याला यश मिळालं. केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने मान्य केली. त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे. आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे. तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत. आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. सिमरन सनी सोंधी आणि शबाना सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली. आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटे बोलून अडकवले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने खोट्या खटल्यात अडकवण्यात आल्याचं कोर्टात दाद मागितली.
जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटं बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेने त्रस्त झालेल्या त्यांनी आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावरती केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबावरती मानसिक दबाव टाकला आणि खोटी FIR दाखल करण्यास भाग पाडले. आता आपल्याला न्याय हवा आहे आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचं त्या दोघांनी सांगितलंय. सिमरन आणि शबाना यांनी सांगितलं की त्यांनी यापूर्वी जी काही विधानं केली होती ती दबावाखाली दिली होती आणि आता त्यांची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत आहेत. या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे आवाहन केलं आहे, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावरती झालेल्या मानसिक आणि भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायव्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किने हे देखील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजन किने यांनीही पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की आज 3 वाजता जो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की मला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा. पण आमची न्यायालयाला हीच विनंती आहे की या जितेंद्र आव्हाड सारख्या खोट्या माणसाला कोणत्याही प्रकारे जामीन होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयाला विनंती करतो. प्रकरण हेच की 354चा जो जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे म्हणजे गुन्हा काढावा यासाठी त्यांनी एनकेन प्रकारे मॅडमवरती आणि इतर लोकांच्या माध्यमातून खूप प्रेशर आणला होता. त्यांच्या माध्यमातून रिजा रशीद यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आणि तो पोस्कोचा गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून झाला. या मेन कटाचे सूत्रधार जितेंद्र आव्हाड होते आणि तो गुन्हा माननीय न्यायालयाने खोटा ठरवला. त्या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नसताना मॅडम यांच्या विरोधात जो पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता तो खोटा ठरण्यात आला. त्याच्यात बिसंमती झाली आणि नंतर मग माननीय न्यायालयात मॅडम रिजा रशीद मॅडम यांनी अर्ज केला होता की या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तशा प्रकारची ऑर्डर मिळून माननीय न्यायालयाने जितेंद्र आव्हाड आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावरती 19 साथीदार आहेत त्यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला. छोटी सी एक गलती हुई थी. पहला घर आके उन लोगों ने वीडियो बनाया फ्लैंक का बोल के. उसके दूसरे दिन हमारे घर पुलिस आती है तो मैं रौनक शाइस्ता को कॉल लगाती हूँ तो रौनक बोलती है टेंशन मत लो, आव्हाड सर ने बोला है कि पुलिस वालों से मेरी बात हो चुकी है, आप लोगों को कुछ नहीं होगा. लेकिन मैंने उसे रिक्वेस्ट किया कि मुझे मुमरा पुलिस चौकी जाना है, क्यों बुलाया है मुझे. बोले नहीं मत जाओ, कुछ भी नहीं होगा. लेके जाके हम लोगों को एकलांटा बिल्डिंग में 1 महीना पूरा कंटिन्यू वहाँ रखा गया है. इसमें हम लोगों को बहुत तकलीफें मिली है. फिर इस बीच में आता है आव्हाड सर से बात करवाती है, मैं आज ये काम करवा दो, 25 लाख रुपए आपको देता हूँ. तो मैंने कहा नहीं, गरीब हूँ, बिकाऊ नहीं हूँ. क्या काम करवाने के लिए? मैडम के ऊपर FIR बना के मेडिकल करवाना, जो कि बच्ची मेरी छोटी थी, कुछ उसका ऐसा था नहीं. इन लोगों ने क्या खेला था क्या नहीं, हम लोगों ने उसमें कुछ नहीं साथ दिया. उसके बाद में जब हमें निकलना था वहाँ से तो इन लोगों ने हमको बोला कि हाई कोर्ट जाके एक पेपर साइन कर दोगे ना तुम लोग यहाँ से आज़ाद हो जाओगे. तो हाई कोर्ट गए तो उन्होंने एक आधार कार्ड दिया और वहाँ लेके जाके एक साइन लिया. उसके बाद हमें छोड़ दिया और जैसे हमें छोड़ा गया हम लोग जब बाहर आए हैं तो पता चल रहा है कि किसी के साथ ये हुआ है, जैसे झूठ है ये बातें. तो मैंने DCP सर का रास्ता चुना था, गणेश गावड़े सर जोन 1 के जो हाई कोर्ट से चल रहा था उनके साथ में मिलके जो सच्चाई थी जो झूठ था उसमें मैंने साथ दिया था.